हा, हॅलो. विनायक साहेब नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. सर ते आपलं पेमेंट नाही केलं तुम्ही IDFC चं. माझी जॉबच नाही, मी काय करणार? जॉब नाही सर, आता तुम्ही पेमेंट तर केलं पाहिजे ना आता. अहो पण मी तुम्हाला मी सांगितलं ना, माझ्याकडे काय जॉबच नाही. मग पेमेंट कसं करणार मी? सर पेमेंट लागणारच आहे हो तुमचं, नाही, हे म्हणून बघ, मी तुम्हाला फोन केलाय. तुम्ही फोन सारखं करता हो. तुम्ही हा? फोन तुम्ही फोन करता, ठीक आहे, पण माझ्याकडे जॉबच नाही. माझ्याकडे आला तर आहे, तुम्हाला मी पैसे कुठून देणार? पैसे कुठनं मग तुम्ही लोन घेताना पण हे सांगितलं होतं का तुम्ही, अहो की मी बाबा माझ्याकडे जॉब नसेल तर मी पैसे भरणार नाही, असं तुम्ही काही एग्रीमेंट केलं का? अहो मी ऑक्टोबर 7 सांगा बरं तुम्ही. ऑक्टोबर ऐकून तरी घ्या ना, ऐकून घ्या. बोला ना. ऑक्टोबर 7 तारखेला मी हम्म, मी तिथं गेलो होतो. पैसे हम्म, कंप्लीट पैसे परत घ्या म्हणून सांगितलं होतं. ठीक आहे. हम्म, हम्म, ओके, हम्म. कळलं का तुम्हाला? हो, तुम्ही फोरक्लोज करायला गेलते का टोटल लोन? हा, हा, बर. ओके, हा, कळलं का तुम्हाला? हा. तुम्ही म्हणजे पूर्ण लोन मग का नाही केलं तुम्ही लोन क्लोज? अहो तुमचं 6 महिन्याचं लॉक इन पिरियड पडलं ना तिथं. हा? हा, 6 महिन्याचा? लॉक इन पिरियड बसलाय ना तुमचं तिथं. तुमचेच 6 महिने तुमचेच रुल्स आहेत ना. काय रूल्स आमचे? तुमचेच रुल्स आहेत ना, 6 महिन्याचा लॉक इन पिरियड तुमचाच रूल आहे. म्हणजे बरोबर. 6 महिने लॉकिंग पिरियड हा, आयडिया. आम्ही लावला तुम्हाला. हो, तुमचा रूल होता तिथं. हे बघा. हा का? हा, आता मी जे कंपनीमध्ये काम करतो ना, ती L&T कंपनी, L&T कन्स्ट्रक्शन कंपनी. माझी जॉब होती गल्फ मधल्या क्लायंट बरोबर. ठीक आहे. हो. ऑक्टोबर 7 तारखेला हमासनी अटॅक केला इराणवरती, कुठल्या इस्रायलवरती. हा. मी तुरंत गेलो ब्रांचमध्ये आणि सांगितलं हे बंद करा. तुमचे जे काय होते ना तिथं, कोण होती? कोण होते? अनन्या सिंग. सर तो फक्त आमच्याकडे नाहीये सर, तो RBI प्रमाणे रूल्स आहे, तो सगळ्या बँकेत वापरला जातो. हो, पण ऐकून तरी घ्या ना. मग आता तिथं हा गडबड झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार ना, माझी जॉब जाणं हे नक्कीच आहे. नक्कीच काय आहे. म्हणले सर? हं? काय म्हणले सर म्हणजे? आता ते तिकडं गडबड झाल्यानंतर आमची जॉब जाणं हे नक्कीच आहे ना. निश्चित आहे की नाही? हो. मग अजूनही झगडा करतायत की नाही ते? म्हणजे तुमचं काय इराणच्या ह्याच्यात काय होतं का? आमच्या कंपनीचं काम जे होतं ते त्यांच्याचकडे होतं. कुठं? अरे इस्रायलचंच काम होतं आमच्याकडे. इस्रायल नाही तर मग तो इराणचे तो भागा मिडल ईस्टच काम होता. अच्छा. हा. बर. मग त्याच्यामुळे तुमचा जॉब गेलाय का? तो जाणारच होता. मग मी लगेच गेलो होतो तिथं. जाणारच होता. हा, मग तुमचे लोक आता 6 महिन्याचं हे करून बसले, तर मग माझी काय चूक आहे त्याच्यात? सर तो रूल्सच असतो नाही का, ते की रूल 6 असतं महिने तर. आम्हाला लॉकिंग पिरियडला ठेवावंच लागतं. हा, मग तुम्ही त्यावेळेस नाही नाही कोणीच नाही ऐका ना. नाही नाही, ऐका 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 एक हा, मिनिट, ऐका एक हा, मिनिट. बोला. हा, तुम्ही ऐका एक मिनिट. तुम्ही हा. तुम्ही 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 जे म्हणता ना, ते लॉक इन पिरियड म्हटलं ना तुम्ही, तर तुम्ही हम्म, तुम्ही एका शेतकरीला द्या 6 महिन्यासाठी. पीक आलंच नाही, हम्म, टमाटा आलाच नाही, हम्म. तर का त्याची जमीन लॉक इन का काय? नाही ना सर, आता शेतीमध्ये आणि अहो बँक शेतीमध्ये मग थोडा फरक आहे ना सर. कसं काय म्हणजे काय? म्हणजे आता आम्ही इथं नोकरी करतो, आम्हाला काय माहिती आहे का हमास येऊन तिथं आम्हाला मारणार आहे? मला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे? हम्म? हं? काय म्हणले? तिथं हमास येऊन इस्रायलमध्ये अटॅक करणार हे मला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे? ते झाल्यानंतर मी इमिडिएटली गेलो ना तिथं. गेले. हा, मग किती केसेस केलेत माहिती आहे का? 15 वेळा मी केसेस केले. तुमच्या नोडल डेस्कला मी सगळे ईमेल केलेले आहेत. बर. हा, मग तुम्ही काहीच केलेलं नाही. आणि तुमच्या तिकडं माहिती आहे का, तुमच्या ऑफिसमध्ये तो कीर्ती चौधरी कोण कोण होता तो, आणि ती अनन्या सिंग. कीर्ती चौधरी. हा, आणि ते चिमटे म्हणून एक आहेत तिथं. ठीक आहे. चिमटे. हा, चिमटे सिक्युरिटी गार्ड आहे. त्या दोघांनी मला माहिती आहे का, काय केलं? तुमच्याच बँकेमधनं ह्याला बाहेर काढा म्हणून सांगितलं त्यांनी. कसे आकलन देतील सर? मग काय बँकेमधनं? व्हिडिओ आहे माझ्याकडे. व्हिडिओ व्हिडिओ आहे माझ्याकडे. तुमचा? व्हिडिओ आहे ह्या पूर्ण
बरं बरं ऐका, हा मी बघा काय म्हणतोय, काय आता म्हणतो झालं ना तुमचं सगळं बरोबर आहे, मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून हा घेतल्या बरोबर बरोबर. हा मग आता तुम्ही हेच कारण घेऊन पुढं तेच वाढवत बसणार आहेत का, की जोपर्यंत मला हो पैसे येत नाहीत. हो मग अहो बघा 6 महिने अगोदर तुम्हाला सांगितले माझी जॉब जाणार आहे, पहिलेच घेऊन ठेवा, तुम्ही घेतले नाही. हं. आता गेल्यानंतर कुठलं पीक येणार आणि कुठलं काय मी तुम्हाला सर 6 महिने तुम्ही असं म्हणताय की 6 महिने तुम्ही आधीच सांगितलेलं का आम्हाला, की बाबा माझं असं पण होऊ शकल. का मग कशासाठी गेलो मी तिथं? हो मी आता एवढं पळत पण तुमच्याशी बोलतोय काय रिंगा रिंगा रोजच चाललंय का? का येरे येरे पावसा बोलतोय? काय म्हणले सर? हं? हॅलो, काय म्हणले सर? अहो तुम्हाला कळतंय तरी काय एवढ्या वेळपासून मी तुम्हाला काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय? की तुम्ही 6 महिने आधीच आम्हाला येऊन सांगितलं होतं की हो तुमचा जॉब तुम्ही बघा ना तुम्ही केसेस बघा ना, पेमेंट द्या, क्लोज करून टाका. तुमच्या नोडल डेस्कला जाऊन बघा विचारा नोडल डेस्कला किती ईमेल आलेत माझ्याच रजिस्टर्ड ईमेल मधनं किती ईमेल आलेत बघा. ठीक आहे तुम्हाला कळेल तिथे. तुम्ही काय मागचं काय पुढचं काय बघतच नाही काय आणि लगेच येऊन चढायला जातात कस्टमर वरती. बघा तिकडे पूर्ण अभ्यास करा आणि नंतर या माझ्याकडे बोलायला. आता तुम्ही आला तरी ना साहेब तुमच्याकडे मला द्यायला काही पैसे नाही. बरं ऐका ना सर, हं. आपण काय करूयात, आपण भेटून बोलायचं का सर? कशासाठी मला काय अजून माझे कपडे उतरायचे का मला? नाही नाही सर, असं काय नाही आम्ही मला मला करणार नाही नाही. मला माहिती आहे हो तुम्ही नाही, कसं करता. ते मला माहिती ऐका आहे ना, हो मला माहिती आहे ते मी आम्हाला आम्हाला नाही तसं अलाउड नाही. आम्ही अहो, तुम्हाला आम्हाला नाही उद्धटवाणी नाही पण नाही सर नाही. बोलू नाही शकत. हो शेतकरी तिथं आत्महत्या करून मेले हजारांनी लोक मरतात मला काय मी एवढा खुळा नाहीये. कळलं ना तुला? नाही नाही, असं असं थोडी आहे. असं थोडी तुम्ही मला बोलू शकत. भेटा, आपण याच्यावर काहीतरी नाही का काही नाही 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 बघू हो आपण, नाही का. अहो कोणीच करत नाही हो. तुमची जर जॉब गेली आणि तुम्ही आयडीएफसी मधनं लोन घेतलं असेल ना तुम्ही म्हणणार आयडीएफसी तुझ्यामुळेच माझी जॉब गेली मी तुला एक छदाम सुद्धा देणार नाही. म्हणजे मला म्हणजे काय काय? कळलं नाही सर. काय म्हणजे तुम्ही काय म्हणले परत सांगा मला. हो बघा काही पैसे तर नाही तुम्हाला ऑलरेडी पैसे द्यायला मी आलो होतो. तुमच्या लोकांनी तुमचे 6 महिन्याचे रूल वगैरे काढून घेऊन ना असं तर ते नसतं कुठं काय. रूल्स असतात हो सर, असं काही काहीतरी नसतं. बँकेला पण टर्म्स कंडिशन. असं कुठं काय नसतं म्हटलं ना तुला. अहो आहे सर, आरबीआयचा रूल आहे हा. अहो काय तुला अहो कोविड मध्ये कुठला रूल आणि कुठल्या लोकांनी काय रूल पाठवलं? सगळे पळून गेले की नाही? इन्शुरन्स पण भेटला नाही. माझा बाप गेला तिथं. काय इन्शुरन्स दिला का? अजूनही दिलेला नाही इन्शुरन्स. भाऊ पण गेलाय तिथं. कोण दिला का इन्शुरन्स? काही नाही दिले. तर सगळे पळून गेले. काय म्हणतो तू? फोरक्लोजर माहितीये का तुला काय असतं का? हा, फोर्स मज्युअर माहितीये का काय असतं? फोर्स मज्युअर? नाही ना सर, काय असतं मला फोर्स सांगता का? मज्युअर म्हटलं तर माहितीये का? दिवाळा गेल्यानंतर ना कुठलीही कंपनी तुझ्या बँकमध्ये असलेले पैसे जे असते ना फोर्स मज्युअर म्हटलं आम्ही आमच्याकडे असलेले सगळे मालमत्ता आमची. माणूस मेला गेला काही असून दे. हा, हा असा असतो ह्याचा अर्थ. फोर्स मज्युअर म्हणून एक क्लॉज असतो तिथं ते वाचून घ्या. कळेल तुम्हाला काय असतं. बर. हा मग नंतर आम्हाला कॉल करा. तुम्ही काय नीट आमचं हिस्ट्री पण बघत नाही तिथं. नोडल डेस्क मध्ये कितीदा ईमेल केलेत बघा. 25दा मी नाही ईमेल केले त्यांच्याशी फॉलोअप केले. काय माणूस म्हणता? आहेत का मी काय रोबोटशी बोलत बसलोय इथं. 25 वेळेस आहे का तुमचं ईमेल? काय 25 वेळेस तुम्ही ईमेल केलेत का बँकेला? म्हणजे काय मी काय 6 महिने आधीच मला माहिती आहे इथं माझी जॉब जाणार आहे म्हटल्यानंतर मी येडा आहे का इथं? नाही नाही नाही. मग हो हे बघा तुम्हाला काही मिळणार नाही इकडनं आता. कारण का आपण काय माझ्या करू कंपनीत सर? मला ऐका काढलं. ना, ऐका ना, आपण काय करूया, समोरासमोर भेटूयात कशाला? आणि आपण सॉर्ट आउट करू ना. कशाला? काय मला तुमच्यावरती थोडं सुद्धा विश्वास आहे का हो? माझे डोळे कापून घेतील तुम्ही. ते बिर्ला हॉस्पिटलमध्ये टाकतील. हातापाय तसं नाही कापतील. करणार सर आम्ही. काय? तसं नाही करणार सर आम्ही. असं नाही करणार म्हणून कुठं लिहिलंय हो? इथं डॉक्टर लोक पण शिकता असेच धंदे करून घेऊन अमेरिकेला सगळं पाठवलेलं आहे. कोविडच्या टायमाला इंडियाच्या लोकांनी तिथं त्यांना दिले ना काय ग्लाऊज वगैरे काय करून दिले. नंतर लोकांना मारतायत की नाही आता? काय म्हणले सर? काय बोलता हो तुम्ही? मी काय बोलतो तुम्ही ऐकतच नाही. तुमच्या डोक्यात काय जातच नाहीये. एक काम करा ना सर, तुम्ही मला भेटा समोरासमोर. कशासाठी? आपण वाटलं तर बघू, नाही का. तुम्हाला नाही का
तुम्ही आलो कसं आहे, मी तुमच्या तिथं ऑफिसमध्ये ब्रांचमध्ये आलो होतो आता की. तुम्ही त्यावेळेस आलते, आता आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्ही मला सांगा तुम्ही नाही कुठे नाही, आहेत? मी तसं नसतं तुम्हाला हो भेटायला साहेब. येतो ना सर. असं नसतं साहेब, असं नसतं. असं नसतं. जेव्हा आम्ही गेलो तिथं तुमच्या भल्यासाठीच गेलो, द्यायला गेलो तर तुम्ही आम्हाला बाहेर काढलं. कशी आमची परिस्थिती लांछपत केली. हा, नाही नाही, मग आमची तुम्हाला अवकात दाखवली आम्हाला तुम्ही त्या टायमाला. कुणी काढलं तुम्हाला बाहेर मी पण ब्रांचच्या? सांगितलं ना तुम्हाला, चिमटे आहेत तिथं ते ते पिंपरी चिमटे चिंचवडमध्ये, ना. त्यांच्याशी बोलून घ्या. चिमटे आहे, ती अनन्या सिंग आहे तिथं, आणि तो कीर्ती चौधरी का कोण आहे तो, हा. त्याला विचारा ना. विचारा ना, असतील ते, असले तर, नाही तर सोडले असतील मला माहित नाही. पण ते चिंचवडच्या ब्रांचला का? हो, पिंपरी चिंचवडमध्ये एम्पायर इस्टेटच्या बाजूला. एम्पायर इस्टेटच्या बाजूला का? हा, त्यांना विचारा. आता ते म्हणणार ना, नाही म्हणे असं काय कोणी आलेलं नव्हतं, काही नाही वगैरे. आणि ते सीसीटीव्ही कॅमेरा पण बंदच ठेवतील. मला माहिती आहे ते. तुमचे नाही धंदे नाही, माहिती आहे असं तो. थोडी. मला माहिती आहे हो, नोटबंदी झाल्यानंतर हो किती सर, लोकांनी किती आम्ही पैसे आहे ना आणले. कस्टमरला एकदम तुम्ही सगळे प्रेमातच सीसीटीव्ही बोलतो, असं कॅमेरा कोण बंद ठेवले. उद्धटपणे बोलणारे नाही आमचे. गप्प गप्प बसा हो. नोटबंदीच्या टाइमी ना तुम्ही सगळे सीसीटीव्ही कॅमेरा बंद ठेवले आणि सगळे नोट आहेत ना सगळे एकदम वा. हॅलो हो, सर, काय आपण बोलू काय नका हो. करूयात, आरसीएम एसीएम नाही का, आम्ही सगळे नाही का तुमच्याकडे भेटायला येतो. कशासाठी येता? बाहेर भेटू, आपण बाहेर भेटू. काय काय असं बंड गार्डन ब्रांच वरून आम्ही सगळे तिथे येतो. कशासाठी येता तुम्ही? कुठे येणार तुम्ही? काय असं क्लोज करून टाकू ना सर आपण. कसं काय क्लोज करणार हो? माझ्याकडे क्लिअर एक करू ना साधन तरी आपण. नाहीये. तुमचं काय असेल ना आपण क्लिअर करू ना सगळं समोरासमोर. काहीच कोण नाही होणार होते, इथं. काय होतं, मला तुम्हाला एक काय. एक एक सुद्धा क्लिअर आताच करू शकता तुम्ही. आताच तिथं क्लोज करा आणि ईमेल करा मला. काय क्लोज करायचं सांगा बरं. तुम्हीच क्लोज लोन करा ना क्लोज बाबा. करता हा का? झाला. त्याच्यावरती इन्शुरन्स होता, तो इन्शुरन्स घ्या आणि क्लोज झाला मॅटर. म्हणजे तुम्ही इन्शुरन्स मधनं ते क्लिअर करून घ्या म्हणताय का? मग काय, अरे तुम्ही मला धक्का काढून घेऊन बाहेर काढायला गेले होते त्या टायमाला, तेव्हा तुम्हाला माणुसकी समजली नाही. तेव्हा तुम्हाला काय माणूस म्हणून काय हे नाही, व्हॅल्यू नाही. आता कशाला तुम्हाला प्रॉब्लेम येतोय? हा. हा, मग आता कशाला तुम्हाला मला भेटावं? मी म्हणतो मी तुमच्याशी भेटणारच नाही कशासाठी. हम्म. जैसे ट्रीट करोगे ना वैसे ही तुमको रिस्पॉन्स मिलेगा सर. बरं. तुमने मेरा ना मतलब एक कमजोर इंसान है करके ना इतना जबरदस्त फायदा उठा के ले रहे हो, तो इसका मतलब ये नहीं होता और वो नहीं सर. कंपनी ने मेरा भी फायदा उठा के ले गया है. हाँ? हॅलो आता सर, अजून काय तुम्हाला आहे ना बोलायचं? सिस्टीम वरनं एक मेसेज येईल. मी कशाचं काही मेसेज सिस्टीमवर मेसेज करायला काय बसलेलो नाही इथं. मला इथं जॉब नाहीये. मला इथं मी बँगलोरमध्ये आहे. कळलं का तुम्हाला? बँगलोर मध्ये आहेत का तुम्ही? हा, मग तुम्ही इथं मी तुम्हाला काय करायला आलोय? मला इथं कंपनीचं काढले. तुम्ही भरपूर कळलं लांब का? आहेत ना सर मग आता. पण तुम्हाला मी काय म्हणतोय? हो बरोबर आहे, तुमच्याकडनं तुमचं चूक पण झाली. बरोबर आहे. तुम्ही लांब असल्यामुळे तुम्ही आम्हाला भेटायचं टाळताय ना. तुम्ही थोडं तरी तुमच्या ते पिंपरी चिंचवड ब्रांच मध्ये त्या मॅनेजरला वगैरे बरं, त्या अन्य एक मॅडमला काम करतो. विचारा ना. तुम्ही काय करा माहितीये का सर, मी आपण काय आहे ना करणार बँगलोरला मी तुम्हाला नाही का, तुम्हाला काय आमचे जे असतील ना मॅनेजर, मी तुम्हाला तिथे अवेलेबल करून देतो. आपण काय असं त्यांच्यासोबत डिस्कशन करू ना सर. काय जॉब देणार आहे? हा जॉब देणार आहे? सर, कसं आता जॉब आम्ही देत नाहीत ना सर. मग तुमचे पैसे तुम्हाला कसं येणार मग? जॉब द्यायचा का तुम्हाला? मग द्या ना, 3.5 लाखाचा जॉब द्या आणि वाटलेले तुमचे ते पैसे असतील तुम्हाला मिळून जाईल. मी एक हा का? वेल एज्युकेटेड आणि L&T माइंट्री मध्ये काम करणारा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तुम्हाला एक SMS आलाय, चेक करा बरं सर. काय करायचं त्याचं? चेक करा ना, तुम्हाला एक ते मी SMS चेक आलाय. करेन. मी आता तुमच्यावरती विश्वास ठेवण्यासारखं नाहीये हो. ही परिस्थिती तुमच्यावरती विश्वास ठेवण्यासारखी नाहीये. सिव्हिलचा SMS तुम्हाला पाठवलाय, तुम्ही एकदा चेक करा बरं SMS मध्ये. नाही, ह्याचा काय अर्थ आहे पहिल्यांदा सांगा तुम्ही. काय म्हणते सर? हे SMS पाठवायचा काय उद्देश आहे? जरा आमचे सर आहेत, त्यांच्याशी एकदा बोला मॅनेजर. नाही बघा साहेब, मला आता इंटरव्ह्यू आहे, मला दुसरा इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ठीक आहे, मला आता वेळ नाही. मी बराच वेळ द्यायचा. 14 मिनिट झाले मी तुमच्याशी बोललोय. ठीक आहे सर नमस्कार. नमस्कार साहेब, मी एकदम सभ्यप्रमाणे तुमच्या कन्सल्टंट बरोबर, तुमच्या असोसिएट बरोबर बोललोय. काय वार्तालाप झालीये, कशाचं काय इन्सिडेंट आहे, सगळं काय मी तुला एकदम ट्रान्सपरंट सांगितलंय. आता मला इंटरव्ह्यू आहे, 4:30 वाजले. सर, ऐका ना. मला नोकरी भेटली तर सर, तुमचे पैसे परत ऐका ना. दिले जातील. हे बघा हो सर, ऐकता का आता? तुम्ही लय दिवस झालं, तुमचं एक आठवडा झालं तुमचं ऐकतोय. जरा ऐकता का माझं? जरा इंटरव्ह्यू कुठला इंटरव्ह्यू? हा
जरा जोर घेताय हो हे तुम्ही. काढून झाला इंटरव्ह्यू तुमचा 5 मिनिटात सिव्हिल खाली करून टाकलं मी. करा 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 ना. कळलं का? मग तर तुम्हाला तर तुम्हाला job- आपलं जाऊन डोक्यावर वाचायला लागलं का तुम्ही? तुम्ही मग तर तुम्हाला काय भेटणार नाही. बँगलोरला इथे तिथे का झक मारले का बँगलोर जायला? हा बरं जास्त बोलताय हो साहेब तुम्ही. तुमच्या घरामध्ये बसून राहील मी, भाडे करू बाहेर काढल आणि घरात बसल. कळलं का? जरा आणि काय जास्त पोलीस स्पष्ट कंप्लेंट करायची बोलताय. ना करा मग. साहेब जरा कसं जास्त स्पष्ट घ्यायचं बोलताय मला मी तुम्ही. 130 मी एसपीडीसी लावून टाकल अकाउंटला हा 3 करा महिन्याच्या. करा करा. मग तुम्हाला आपलं जाऊन द्या म्हणता मी इंटरव्ह्यूला यायला का चुता म्हणता का मला होय रे? तुला आपलं शब्द जाऊन पण द्या वेगळे म्हणते ते एक ऑर्डर झाला. साहेब एकदम शब्द पण वेगळे नाही बोलतात तुम्ही. कसला सभ्यपणा तुझी लायकी का सभ्यपणा म्हणायची? बोला हा? बोला तुला बोला आपलं प्रेमात बोलतोय तर तुझं आपलं चलतच चाललंय आमच्या. बोला बोला बोला. मग सगळं रेकॉर्ड होतंय साहेब. रेकॉर्ड का मी काय करू मग? रेकॉर्ड करा, न्यूज दाखवा, कशा दाखवते. हा करा करा. बरोबर तुम्हाला करा. आम्ही सांगितलं ना, तुम्ही दररोज तुमचा इंटरव्ह्यू असतो का? मग एवढे कशाला इंटरव्ह्यू नसणार? कसे काय दिले तुम्ही बँगलोरला? कशाला नसतात मला मी सांगितलं मग? ना आता तुमच्या कसलं असोसिएशनला सांगितलं ना. तुम्हाला मी सांगितलं होतं ना की तुमच्या अकाउंटला एसपी टाकायला एसपीडीसी लागल, 130 ची नोटीस येईल तुम्हाला. तुम्ही तुमचं सिव्हिल खराब करून घेऊ नका. तुम्हाला मला आता पण तसलीही SMS जॉब लागत आलाय. मला तसलीही तुम्हाला जॉब आता लागत सुद्धा नाहीये. SMS आलेला आहे हे बघा सिव्हिलचा. हे बघा तुम्ही जर सिबिल खराब केलं ना मला जॉब तशी लागण्याची ती पण जाईल माझी. तुमचं बरं ऐका ना, चांगलं मी नाही तुम्हाला होणार. ते सांगतोय. मी तेच तुम्हाला सांगतोय, तुम्ही माझी कंपनी सिबिल स्कोर पॉलिसी खराब केली ना. पर कंपनी पॉलिसी तो एसपीडीसी लॉ येतो. 90 डेजचा 30 डेजचा एलआरएनचा लॉ येतो. ओके तुमचा पहिला जातो ना तेव्हा तुम्हाला एलआरएन येते बरोबर. एलआरएन नंतर एसपीडीसी लागला जातो तेव्हा तो 138 होतो. तुमचं आयुष्याचं नुकसान व्हायला नको एवढं छोटीशी अमाऊंट आहे ना सर ती. तुम्ही साहेब तो मुद्दा सोडून तुम्ही बाकीचं बोलताय साहेब. हॅलो साहेब तुमच्या फायद्याचं बोलतोय. तुम्ही मला लक्षात ठेवा. एक शब्द वापरला तुमच्या मी आता तुम्ही मला फायद्याचं साहेब म्हणता. बोलतोय. माझं तुम्ही एक नुकसान शब्द होणार नाही, वापरला. तुमचं नुकसान होईल साहेब. तुम्ही एक शब्द वापरला आता तुम्ही मला साहेब म्हणता. काय 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 शब्द अहो वापरला तुम्ही? पैशाचं बोला साहेब तुम्ही. अजून बोला बोला. पैशाचं बोला तुम्ही. नाही बोला 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 अजून बोला. नाही, पैशाचं बोला तुम्ही. मी पैशाचं काहीच बोलणार नाही हो. तुम्ही इज्जतच काढली ना माझी तिथं. हा मग कशाला इज्जत काढून घ्यायचं तुम्ही? मग तुम्ही माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये तुमच्या मॅनेजरनी काय केले मग मला धक्के भरून बाहेर काय काढले केलं? होते मला त्या टायमाला. अहो साहेब सुद्धा ना विषय सोडून. कशाला त्याच्यात सोडून तो देऊ? माणूस तुमच्या अकाउंटला आयुष्यभर बसणार आहे का? तो माणूस ज्याने तुम्हाला काय केलं ज्याने तुम्हाला हाकललं तो आयुष्यभर तुमच्यासाठी असणार आहे का? मग आता तुम्ही काय तेच करताय धरून बसणार आहे का साहेब? अहो माझा वर्तमान तुम्ही एकदम खराब करताय. माझा इथं अहो इंटरव्ह्यू साहेब तुम्हाला. तुमचं वर्तमान खराब होणार नाही. अजूनही वेळ गेली नाहीये. नाही तुम्ही नाही नाही समजून तुम्ही जे घ्या शब्द साहेब. वापरलेत ना साहेब हे आता अहो, मी ऐका पोलीस ना स्टेशनला साहेब. जाऊन सांगणार आहे. ठीक आहे याच्या बँगलोरला कुठल्या चौकी द्यायची तुम्हाला? जिथं 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 तुम्हाला चौकी कुठली? दिसेल ना तुम्ही जिथं आता तुम्हाला चौकीत. मी दिसेल ना कुठे तुम्ही आता तिथं चौकीत या. येतो. अहो हा? मी चौकीत येतो आता. तुम्ही कुठली चौकी तुमची? स्टेशनला चौकीत पण नका हो. स्टेशनला कुठले स्टेशन आहे? मी तुम्ही- माझ्या ऍडव्होकेट घेऊन तिथे येतो. तुम्ही जिथं जिथं जायचं असेल अहो ना, सगळं सोडा. मी मला तुम्हाला काय चौकीत म्हटलं तुम्हाला आता? भेटायचंय. तुमचं कुठल्या काय चौकीत यायचं मला सांगा. मी तिथं अर्धा तासात नाही आलो ना तुमचं लोन अख्खं मी भरतो. तुम्ही बरोबर? तुम्ही तुम्ही काय जर करायचं बोलले ना, बघा तर 3 बघा महिन्याचे हप्ते साहेब भरायचे. तुम्ही मला ऐका काय ताई, धमकी दिली आता? तुमच्यात दम आहे का तेवढा? मी चौकीत आत्ता येतो. कुठल्या चौकीत यायचंय? तुम्हाला जे धमकी द्यायची चौकी- तुम्ही अहो, दिली कुठली चौकी मला सांगा. तुम्हाला जे सिबिल ऍड्रेस स्कोर कुठला खराब आहे? करायचंय तुम्ही करा. ऍड्रेस कुठला आहे? कळलं का तुम्हाला? नाही नाही, चौकी कुठली मला सांगा. काय साहेब चौकी बोलून कुठली मला सांगा माणसाचं तुम्हाला. बोलायचं आणि म्हटलं तुम्ही आता तर कुठे मराठी आहेत होतं ना, मग ऐका ना, पण काय पण कुठल्या तोंडाला टावरवरनं लावतं बोलायचं फोन का? येतोय ना, मी तुम्हाला एसएमएस करूच मग कुठल्या तुम्ही पुण्यामध्ये आहे, कुठे बँगलोरला आहे. तुम्हाला 5 मिनिटात सांगू मी तुम्हाला. तुम्ही कोणा संघ बोलतोय तुम्हाला माहिती आहे का? कोणा 5 संग बोल मिनिटात इन्क्वायरी काढेल. कुठे आहे तुम्ही कुठल्या लोकेशनला आहे तुम्हाला बघायचं आहे का? बघायचं तेवढं म्हटलं मला तर काय फक्त सांगा करायचं तुम्ही. तुम्ही? मी ते पण तुम्हाला पाठवतो. अहो तुम्ही इथं तुमच्या बँक मॅनेजरला जाऊन विचारा ना. मला बाहेर काढलं तेव्हा तेव्हा अहो तुम्हाला तो वाटलं नाही विषय का सोडून द्या माणूस- ना. तो हा? विषय सोडून द्या ना. मी तुम्हाला सांगतो ना असं तुम्ही बँक तो मॅनेजर सोडून द्या. बाहेर काढलं. तो त्याचे सोडून विषय द्या सगळा म्हणे. सोडून द्या. कसं तो सोडायचं कसं काय हो? तुम्ही अहो, आम्हाला तुम्ही कसं तुमच्या ट्रीट करणार अकाउंटला ते पैसे सोडायचं भरा. म्हणे. तुम्ही तुमच्या अकाउंटचे पैसे भरा साहेब. अहो, लक्षात तसं ठेवा कसं काय होतं SPDC हो? लागल. असं थोडी मला होतं. सगळी परिस्थिती तुमची माहिती आहे. असं की असं तुमचा म्हटलं job ना गेलेला साहेब आहे. तुमच्या तुम्ही तुमच्या जो घरी झालेला अर्ध्या तुमच्याकडनं किलोमीटरवर झालेलं तुमची आई चूक आहे राहते. ना बरोबर ना? तुमच्याकडनं तुमच्या झालेलं आईचा चूक पण सगळं मोबाईल विसरून नंबर आहे. द्यायचं का आम्ही? हा? ऐका ना तुमच्या आईचा पण मोबाईल नंबर आहे आमच्याकडे. नाही, ते तर असून दे, तुमच्या आईला त्याचं- आम्ही कधी फोन करतो का? ते त्यांचा संबंध तुमच्या आईला काय कधी त्रास होता देतो का? तुमचा संबंध काय होता हो तिथं?
तुम्हाला असं बोललं तर होतं का हो? तुम्ही तुमच्याकडनं चूक झाली तर तुम्ही आम्हाला सांगता विसरून जा म्हणे. अहो तो विषय सोडून द्या साहेब. कसं काय विसरून तो जा? विषय तू काय सोडून शब्द द्या. वापरला तो तुम्हाला माहिती तुम्हाला आहे का? हाकललं बिकललं नाही का? हा? तो विषय सोडून द्या. कसं काय माझं सोडायचं हो? तुम्हाला- असं तुम्हाला म्हटलं काय तर पाहिजे? तुम्हाला रामाने सीता foreclosure कशी पाहिजे सोडून का? टाकायला पाहिजे ना हो भाऊ. ऐका ना हो, तुम्हाला हो. foreclosure